ओम साईराम. निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉक मध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. बॅकग्राऊंड आपलं कॉपीराईट पडते म्हणून गाडीचे साऊंड बंद केलेत. आणि अक्षय भाऊ बघा आणि सिंग आपला दोन म्हणजे काय, दोन म्हणजे आमचा विजय आणि चेतन पाठक फेमस पान. आणि पानाबद्दल बोलायचं राहिलं, हे बेस्ट माझ्या लाईफ मधलं, माझं आयुष्य, कॉलेज विलेज सगळं अख्खा कट्टा लाल करून टाकणार हे पान. आणि पाण्यासाठी आपण काही करू शकतो. आणि बाटल्या त्यासाठी ठेवलेल्या, बाटल्यात फुकावं लागेल आम्हाला. आणि राहिली गोष्ट, मी तर सकाळी 5ला आलोय घरी. अक्षय भाऊचं प्री वेडिंग शूट आहे. आमच्याकडे ऑडी बघा, ही ऑडी तुमच्या याला ऑडी बघा, कुठली A4 आहे. जाऊ दे, आता नंतर व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला. आणि चला तर एन्जॉय करूयात. आता परत एकदा पुण्यात आलोय, कधी येणार नाही म्हणलेलं पण यावं लागतं. चला. ओम साईराम. निसर्ग प्रेम टीम NP मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आमचं जेवण वगैरे झालं, रात्रीचे 12-1 वाजून गेलेत. या घाटात आम्ही आलो. बर ठीक आहे, 3 ते 2:30 वाजल्यात आणि आम्ही या घाटात निघालोय. फुल झोप वगैरे लागते, पोरींच्या वहिनींच्या आमच्या झोपा वगैरे झाल्यात. हे आमची ऑडी. आयो ऐकून घ्या, ऑडी आमची फुल रेस मध्ये चालू आहे. माग थार येते, फुल अंधार चालू आहे आणि झोप आमची ओके झाली. उद्या वहिनींची प्री वेडिंग शूट आहे. मी काय माझा चेहरा दाखवत नाही, झोपेतून उठलोय. तुम्हाला जरी बघायचं असला तर बघा, मला काय नाही. हा बघा, या वहिनी आहेत. हा चैतन दादा मस्त गाडी चालवतोय. मला काही घंटा पान दिलं नाही, लय नाराज आहे याच्यावर. माझं पान खाल्लं आणि त्याचं पान फेकून दिलं पोरांनी कॅरी बॅग मध्ये. बरं ते असू दे, पण यो घाट बघा. आणि जी कोणी ब्लॉग बघत असेल तिने YouTube वर नंबर पाठवावा. आपला नंबर पाठवा. ओम साईराम. निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपण आलोय कुठल्या बीचला आहे आपण? कुठला? ताराबुमरे बीच. कुठला एरिया? देवगड मध्ये आलोय आपण. आणि आपल्या गाड्या झाल्यात घाण. एक थार आहे आणि ऑडी. अक्षाभाऊ वगैरे रेडी झाल्यात आणि आपण निघूयात आता गाडी वॉश करायला. रात्री जागरण झाल्यामुळे डोळे लालेत बरं का, काय विषय नाही. आणि तो काहीतरी मस्करी करतोय, बाथरूमला वगैरे जाऊन आलाय का. सगळं ओके असतं सकाळी उठल्या उठल्या. आणि चला जाऊयात आता फोटोशूटला आणि आपल्या गाड्या वॉश करूयात. मी घेतोय ऑडी आणि वॉश करून घेतो. चला. आणि आपण करतोय ऑडी ड्राईव्ह. चला. माझा गॉगल घेतलाय. करूयात ऑडी ड्राईव्ह. थांबा, चावी लावतो. याची आली स्क्रीन बाहेर. करू आपण चालू. झाली चालू. हँडब्रेक काढू. चला. आणि या साईडला बघू शकता बीच. आपण जाऊयात बीचवर. आता गाडी वॉश करायला निघालोय. आणि हे झालंय सूर्यनारायणाचं दर्शन. आणि हे बघा बीच. आणि ही आपली ऑडी. निसर्गरम्य वातावरणात आणि खूप दिवसांनी आलोय आपण. हे सगळं निसर्ग आहे. आणि बघा इकडं बीच आहे. आणि ऑडी एकदम कूल चालते. फुल स्पीड पण नाही चालू होते, पण टर्न वगैरे आहेत. निवांत विषय आहे. बघू शकता वातावरण इथलं. जाऊयात अक्षय भाऊच्या शूटला. रात्री फुल लेट झाला आम्हाला यायला, थांबत थांबत. आणि कोल्हापूर मार्गे आलो. आपल्याला जायचं होतं कराडवरनं. आईचा घो धरून. आणि आपण गाडी वॉश करून येऊ आणि काहीतरी खाऊया. आणि खरं सांगायचं म्हणजे नाईट ट्रेक आहे ना, आत्तापर्यंत कुणीच केला नाही. आम्ही रात्री 5 वाजता पोहोचलो. आत्ताचे 7 वाजल्यात, 7-7:30 वाजून गेल्यात. आणि रात्री झोप पण झाली नाही, काही नाही. सारखी गाडी थांबत होत्या. पोरींना वहिन्यांना उलट्या येत होत्या, कारण खूप जोरात चालू होती गाडी आणि त्यांना सवय पण नव्हती. माझ्या मिशीचा आकडा. आणि राहिली गोष्ट एक, काल पुण्यात आल्यावर एक कॉल झाला माझा. त्या कॉलनी खूप खुश झालो मी. चला आपण जाऊयात. फुल गरमागरमीचं वातावरण. हे बसलो आम्ही थारमध्ये.
4x4 थार आहे आणि तिथं आपली ऑडी वॉश होती. टाइमपास बघत बसलोय. झाली आपली ऑडी वॉश, पुसायचं चालू आहे. आणि सॉरी बरं का, रात्री A4 बोललो, ही A3 आहे. ही आहे ऑडी, पाण्याच्या बॉटल घेतल्यात आणि पुढं आहे थार. आणि निघूयात आपण बीचवरती. सुंदर नजारा, फ्रेश वारं, पण ऊन भयानक आहे. पाण्याच्या बाटल्या एकदम गार आहेत. वातावरण आईच्या गावात पाय, कसलं भारी वातावरण आहे. भेंडी हे दुसऱ्यांचंच बघायला लागते, आपल्याला कधी व्हायचं काय माहित असं. पण एकदम फ्रेश वाटतंय. त्याच्या आईला कॉल कोणाचा आला काय माहित. चुलत्याचा कॉल. ही थार आहे अयो, आणि आम्ही आत घालायचा प्रयत्न करतोय. आईच्या गावात जातात, जाईल का नाही. चेतन भाऊ ऐकायला तयार नाहीये. आणि रोड आम्हाला सापडलाय. अख्खा रोड क्लिअर खटेनीला. एकदा जाऊन रीती फक्त बघून यायची. बघून येऊ का मी इथं? जा बघून. साफे करली तर पुढे रे तो काळा नाही ना, साप नाहीये. नाही बघा इकडे घालणार आहे. आठवतंय, चल तू घाल. बघ इथं काटता इथं. हा इथं राहू दे ना. जाईन का पण. ही गेली थार इकडे. हा रोड आहे असा, रेतीत जाणार आहे गाडी. गेली आहे अशा रीतीने रेतीत गाडी. अशा रीतीने तार अडकली. अयो चैत्या जिंदगी झाट रे भाई. वळू आपल्याला चान्स आहे इथनच. वळू 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 सिरियसली काढ भाई. नाही 4 लोला टाकली ना गाडी आता मी. आईचा खो या थारच्या. सिरियसली आहे ना, तिला कुठे न्यायच्या लायकीची नाहीये ही गाडी. फुल स्पीड ने घे ना. 4 लो चालतो का कुठला टाक. आईचा खो गाडी. अयो ही बघा थारची चाक. चांगलीच गाडी अडकली. लाकडावरनं निघाली ही गाडी मस्त. ए थांब थांब चेत्या थांब. या लाकडाने चांगली हेल्प केली. आई घाला. जिंदगी छाड झाली हो ना. ए नाही चाक गाजते. आई घाला. वर्कआउट करून कधी एवढा घाम आला नाही. जिंदगी छाड झाली. अयो आतलं ऊन लागतंय. तर झाली मित्र आलेत गाडी ढकलायला. तार घालणार. अयो रायडर आलेत कुठले तरी. आणि हातात त्यातले धक्का दे धक्का. लय घाण विषय. धक्का देऊन निघली गाडी पुढे हळूहळू. ए इकडे घाल इकडे घाल. हाई घाला. हे बघा जिंदगी. हे वरती वड वर्कआउट माहिती. वरती वडून जोरात ढकल पुढे टाका. अजून एक क्लच दाबून सोडलं. 4 ला पडली. हा 2 ला पडली. आता मित्रांनो अशी झाली कमाल थारची. जरा गार्ट चालू करा प्लीज. चल आता पुढं. कुठनं अरे यो बघा हा बैल आला इथं. याला बघितला नाही मी. अयो थँक्यू दादा. धन्यवाद मित्रांनो. या मित्रांनी मदत केली. नाही त्यांनी लागले असते चांगले. 5 मिनिटात निघली पण त्यांनी मदत. आणि हे बघा गामानी ही पोरगी. अरे पोरगी कुठे गेली. हाय. आणि ही बघा निवांत बसली गाडीत मजा बघत. त्याला म्हणतोय ना बघा, रे अयो मला आता असं वाटायला लागलं कुठेतरी निवांत झोपावं खाऊन पिऊन. आता तुम्हीच ठरवा ऑडी का थार. आपण तर थारला काही मानत नाही. हीच बेस्ट आहे आपली, काही विषय नाही. हा बघा फोटोशूट चालू आहे बघा. हे असं असतं. आपल्याला काय असलं काही करायची गरज नाहीये. आणि हे 2 कपल बघा इथं बसलेत काय. अरे गपरे. माय 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 माय. मला लय हसायला येते.
मी तर झोपतो. हा अरे दादाचा फोन आला अक्षय भावा. अशी आपली रूम होती मस्त. आता आपण चेकआउट करू निघतोय कारण आपण फोटोशूट करून आलो नवीन लोकेशनला चाललोय. चल लाईट ऑफ निघूयात. साईराम हा समुद्र बघा. भेंडी यार काचा खाली घे ना भाऊ. काय बघतो समुद्र. अच्छा भाऊ काच अनलॉक कर ना ब्रो. आणि हा व्ह्यू बघू शकता एक नंबर. आणि आपला कॅमेरा कॅच होई ना. अरे आईचा गो. गरम वडापाव गरम वडापाव. वडापावला चव नाही का बाळा. तरी चला घ्या. कोण आहे नेक्स्ट दिसतोय का मी. धरे भाऊ. इथला वडापाव आहे. पाव आहे का वडा आहे काहीच कळ ना. मी आता माझी डाईट करू का काय करू काय कळ ना. इच्छा तर व्हायला लागली वासानं खायची. तर कोण राहिले बरं आहे का मित्रांनो. जरा टेस्ट बघू. डाईट बीटच्या आईचा गोपाशी राहण्यापेक्षा देवाला टाकतो सगळ्याला. आपण सांगतो इथल्या वडापावची कोकणातली टेस्ट काय. एकदम एक नंबर बाकवास. पण करा व्हिडिओ नको आम्हाला काय बोललो काही सीन आहे हा. थांबा मी इथं उतरतो. केवढ्या लांबी बघू चालत जायला नको बाबा लय चढ आहे. एक नंबर सीन आहे इथं माझ्याकडे बघू शकता तुम्ही. मी काय उन्हातनं खाली उतरणार नाहीये. तुम्हाला गाडीतनंच दाखवणार. एवढा काय मी शौकीन नाही तुम्हाला उतरून फार व्ह्यू दाखवू. बरं दाखवतो चला. माझ्या युट्यूबवर अन्नू बघा कोकणातला मला आत्तापर्यंतचा बेस्ट सीन वाटला. ए साईटला लाव जरा भाई. उतरतो सावली ऊन त्यांच्या आईचा. बघा काय मस्त समुद्र आहे. एक नंबर. काय त्या गाडीच्या AC मध्ये बसता. इकडं बघा हवा. इकडं समंदर आहे. ही कशाची झाड आहेत. आणि हा बेड. थांबा हा बेड बघा कसला मोमो आहे. एकदम खात तयार झालं याचं घरट्यागत. निवांत वातावरण. हे आमच्या सोबत आहेत 2 जण पण नको दाखवायला त्यांना. ओम साईराम. ओम साईराम. काही काम नाही काही नाही. डिक्कीत आहे ना. काय लागतात काय स्क्रॅच नाही पडणार ना गाडी. नाही तो वर जाईल डायरेक्ट. ओम साईराम. आपण पोचलोय रंकाळ्यावर आणि कॉटन किंगच्या जवळ होतो. रात्रीचे 12:30 वाजल्यात आणि सगळे झोपल्यात. अरे पिकअपच करता येईल. हॅलो हे काय रंकाळ्यावरच आहे. हा आत्ता मध्ये आलोय रंकाळ्याजवळ. बर बर. हा आपली ऑडी दिसली की हात करा. बर बर कटाड्यावर आहे का रंकाळ्याच्या. कुठल्या राईट साईडला का लेफ्ट साईडला आहे. हे काय मी रंकाळ्यावरच आहे. हे काय डीमार्ट जवळ आहे रंकाळ्याच्या. आता मला काही दिसलंच नाही. तुम्ही नाही मला अजून दिसली नाही थार. आता रंकाळ्याच्या पुढे आलो. मेन गेट जवळ आहे. हा हा दिसली. स्पीड ब्रेकर होता रे. हे काय थांबलेत ना आता. ही
ही आपली थार थांबली इथं. फोन आलता मला. हा बोल. झाला स्वस्त आणि मस्त बघून हॉटेल थांबू. चालते चला. हे रंकाळ्याचा चौक आहे आणि इथून मला माहिती आहे आता सांगलीला कसं जायचं आणि पुण्यालाही. काय लहान वाजवतात. रंकाळ्याचा चौक आहे आणि अक्षभाऊला पण झोप आलेली त्याच्यामुळं सगळेच थांबले. आणि हा ब्लॉग आपला खूप इम्पॉर्टंट आहे रंकाळ्याचा. जरा कॉल आलता म्हणून इथं कॉटन किंग जवळ होतो आपण. आणि रंकाळा एक असा पॉइंट आहे ना, कोल्हापुरातले लोक झोपली नाहीत अजून. 12-1 वाजत आले तरी. आणि आमची पण लोक जागी झालेत. बघा कशी झोपल्यात पांघरून बिंगरून. बरं जाऊ दे, आपण ठेवूयात आता आणि निघात आता. बस झालं एवढाच ब्लॉग इथला. ओम साईराम निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मी निलेश पाटील आत्ता आहे पावधन गावात. जे माझं साम्राज्य, किंगडम, लहानपण बालपण सगळं जे गेलं इथं ह्या गावात. इथं आमची शाळा होती, म्हणजे माझी नाही, आम्ही ह्याच शाळेपासून सुरुवात झाली लाईफला, बरोबर की नाही. आणि हे आहे आमची स्मशानभूमी गावातली. बघू शकता ही स्मशानभूमी. ह्याच्यात पण आमचं थोडंफार आयुष्य गेलं खेळायला. आणि ही झाली आहे मस्त सकाळ, थंडगार हवा. ही चांदणी चौकट निघालोय आता. घेणार आहे पान. मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ नाही. एक मी व्हॅलीची व्हिडिओ अपलोड केलेली आणि चांदणी चौक आहे. आणि माझ्याकडे ऑडी तुम्हाला दाखवतो मी. फक्त 3 तासच झोप झाली आमची कोकणावरनं. सकाळ सकाळ मस्त फ्रेश हवा आहे आणि मी ड्राईव्ह करतोय ऑडी A3. मस्त गाडीचा फील आहे. पळायला पण लय रानटी आहे, त्यात काय विषय नाही. थारपेक्षा तर भारीच आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट हे मिळालं आपल्याला पान. आणि पान खाव्यात पहिला आधी. एक नंबर. सुपारी नाही आहे याच्यात. आणि जाऊन झोपू चला आता. म्हणजे पाहून